ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। कुरडू गावातल्या प्रकरणात अजित पवारांकडून खुलासा, प्रकरणाचा रिपोर्ट मागितला। महिला IPS सोबतच्या अजित पवारांच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल। कुरडूतील प्रकरणात अजित पवारांच्या बोलण्याच्या शैलीमुळे हा सगळा घोळ। रोहित पवारांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। NDAचे CP राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय, तर CP राधाकृष्णन उत्कृष्ट उपराष्ट्रपती होतील, मोदींकडून विश्वास व्यक्त। इंडिया आघाडीची 14 मतं फुटल्याचा अंदाज। उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांना 300 खासदारांकडून मतदान। काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 315 खासदारांच्या मतदानाचा दावा केला होता। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल, काही मतांसंदर्भात आम्हाला संशय होताच। इंडिया आघाडीला मिळणारी 15 मतं अवैध ठरवली गेली, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान, तर महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉर होणं आता बाकी। ठाणे नवी मुंबईत गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार, संजय राऊतांचा दावा। महाविकास आघाडीचा जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन, तर शिवसेना भवनासमोर बॅनर्स। राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन होणार। BMCसाठी जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी, तर प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबचं उद्घाटन करणार। विद्युत मंत्रालयाच्या लॅबमुळे 10 MVN पर्यंतचं परीक्षण नाशिकला होणार। दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद, परिसरातील कबुतरांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांचं मत। शेत रस्त्यांसाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा। शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवणार, CSR फंडातनं निधी उपलब्ध करणार। सणासुदीला सोनं चांदीच्या दरात झळाळी, तर एका दिवसात सोन्याच्या किमतीत 5,000ची वाढ। सोनं सध्या 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 रुपये प्रति किलो। भारत आणि अमेरिकेत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू। माझे खूप चांगले मित्र, मोदींशी बोलण्यास मी इच्छुक, तर ट्रम्प यांना पुन्हा भारताची आठवण। शिवाय ट्रम्प यांच्याशी बोलण्यास मोदी सुद्धा इच्छुक असल्याचं मोदींचं ट्विट। आशियाई चषकात विजय शुभारंभ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज। दुबईत आज भारताची UAE सोबत लढत। सूर्यकुमार यादवच्या हातात भारताची धुरा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।